काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती। 27 जानेवारीला राहुल गांधी महू दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करणार असल्याची माहिती। राज्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या 1.5 वर्षांच्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही, मात्र काँग्रेस आणि शिवसेना सकारात्मक नसल्याची सूत्रांची माहिती। राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू होणार। आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय, यासाठीची ऑनलाईन प्रणाली लवकरच विकसित होणार। किरीट सोमय्यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची भेट घेऊन केली चर्चा। बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना जन्माचे बनावट पत्र दिल्याबाबत झाली चर्चा। पुण्यातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील अतिक्रमणावर कारवाई, अनधिकृत हॉटेल्स, स्टॉल्स आणि इतर आस्थापनांवर कारवाईचा बडगा। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि मुलगी अंतरवाली सराटीत। देशमुख कुटुंबियांनी मनोज जरांगे यांच्याशी केली चर्चा। पुण्यामधील यवत येथील शिवाजी आखाडे यांच्याकडे श्री तुळजाभवानी चरणी 21 लाखांचं 27 तोळे सोनं अर्पण। तुळजाभवानीला नियमित रोजच्या अलंकार पूजेसोबत याच सुवर्णालंकारांनी शृंगार करण्यात आला। नुकतीच भारतात परतलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात। ममताने किन्नर आखाड्यात आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।